डे 2 सुरू झाला आहे आणि आम्ही आताच उठलो. थोडा लेटच झाला कारण की काल थकलेलो. मला वाटतं 8:30 AM झाले आहेत. मी थोडा लवकर उठलेले पण थोडा इंस्टाग्राम बघत बसलेले. आता आमचं एम आहे ॲटलिस्ट 10पर्यंत निघायचं. बघूया कसं होतं ते. तर आमच्या दुपारच्या लंचसाठी सँडविचेस बनवले आहेत. सिम्पल आहेत हे सँडविचेस. एका साईडला बटर लावलं आहे, एका साईडला क्रीम चीज लावलं आहे आणि काकडी, टोमॅटो आणि ॲवोकाडो आणि थोडेसे हर्ब्स टाकले आहेत. ओरिगॅनो, पेपर, थोडंसं सॉल्ट आणि 2 सँडविचेसमध्ये चिली फ्लेक्स टाकले. स्वराजला नको होते. आमची तयारी ऑलमोस्ट झाली आहे. स्वराजने ओट्स बनवले आहेत, ते आता खाऊ आणि आम्ही निघू. आणि हे थोडं सिनेमन पण टाकशील ना त्याच्यावर. इकडे त्यांनी मॅप दिला आहे स्कल्पचर पार्कचा, तो मी घेते. इंटरेस्टिंग. आता मी तिकीट काढायला चालले. पहिले तर 15 पाउंड्स ॲडल्ट तिकीट आहे आणि कन्सेशन स्टँड पण. आय डोंट नो कन्सेशन कोणाला मिळतं ते. तर त्या लेडीने आम्हाला हा मॅप दिला. आम्ही तिकीट घेतली दोघांसाठी 15 पाउंड्स एच आणि हे मॅप फॉलो करत करत जायचं आहे. आणि तिथे खूप सारे स्कल्पचर्स आहेत. जवळजवळ 2 माईलचा एरिया आहे, तर आम्हाला बरंच वॉक करावं लागणार आहे. आणि इकडे ना असे ॲरोज आहेत, ते ॲरोज फॉलो करत जायचं आहे. ते अवॉर्ड्स वगैरे मिळतात ना, तसं वाटतंय. लाकूडमधूनच बनवलंय. डोळे खूप सही बनवलेत. फेस खूप छान आहे. कपल आहेत, दे आर हगिंग. कळलं का तुला? आत्ता कळलं मला. नाईस. स्ट्रेंजर थिंग्स मधला. दगडचं बनवलंय हे. टॉल वुमन नाव आहे याचं. चायना टाईप वाटतं, म्हणजे त्याचा कलर्स. बेबी ऑन द बॅक. पाय पण आणि डोळा पण आहे, म्हणजे कॅरी करतोय विजनला तो. दिस इज झिऑन ड्रॅगन. हे असे स्कल्पचर्स ना आधी बघून समजत नाही, पण जरा नीट बघितलं ना की कळतं. आता हे डान्स करतात. हर्क्युलिस आहे, ग्रीक गॉड. आपले झोडियाक साईन्स असतात ना ते आहेत. स्नेक्स हा स्नेक्स आहेत. दे आर लाईक हम दो हमारे दो काइंड्स. बॅले डान्सर आहे ना. पॉपी लिहिलंय. हॅपी लुकिंग फॅमिली. पार्टी चालू आहे, डान्स करतात. हा तर खूपच सही वाटतोय, एकदमच हॅपी आहे हा वाला. हे बघा, इथून कोल्हे येतात. सामन फिश. तो उलटा पाण्यामध्ये पोहतो माहिती ना. तो पाण्यावरनं असं जम्प मारतो, म्हणजे पाणी फ्लो होत असतं ना, त्याच्या ऑपोजिट. मला नाही माहिती, तो व्हिडिओ बघायला लागेल. जन्म होतो तिकडेच, तो एंड मध्ये येतो फायनली. लाईफ त्याची जेव्हा संपते तेव्हा. खूप असं रिअलिस्टिक वाटतं, म्हणजे असा फेस असू शकतो ऍक्च्युली कोणाचा तरी. आणि हा लीव्स आहेत, बरोबर. नाईस ऑब्झर्वेशन. असं वाटतं हे गप्पा मारतात बसून. खूप छान बनवले स्कल्पचर्स इकडे. बेसिकली खूप म्हणजे डिटेलमध्ये काम केलेलं आहे, पण खूप सिम्प्लिफाईड आहे. म्हणजे कसं आहे की इकडे आर्टिस्टला एक गोष्ट सांगायची असते आणि तो एकदम रॉ फॉर्ममध्ये कसं सांगू शकतो त्याचा त्यांनी प्रयत्न केला. आता म्हणजे इकडे तुम्ही बघू शकतात, जसं स्कल्पचर आहे, हा आऊल फॅमिली आहे, तर बराच ॲब्स्ट्रॅक्ट आहे. ते इथे म्हणजे तुम्हाला फक्त 3 मुंडके दिसेल आणि एक छोटा याची पूर्ण बॉडी आहे. बाकी हे 2 मुंडकाची बॉडी नाही आहे. पण ते आपल्यावर आहे, आपण जसं इमॅजिन करायचं
तर त्याचा म्हणजे स्टेटमेंट फक्त होता की त्याला फॅमिली दाखवायची होती. आता हे तुमच्यावर आहे, म्हणजे मे बी तुम्ही इमॅजिन करू शकतात की ही बॉडी आहे, दोन्ही म्हणजे एकमेकांना असे हे करून उभे आहेत. तर याचे म्हणजे डोळे ओपन आहेत, हे डोळे बंद आहेत. तर म्हणजे प्रत्येकावर तुमच्यावर तुम्ही काय इमॅजिन करू शकता. मला तर असं दिसतंय की म्हणजे दोघं अशी फॅमिली उभे आहेत, खाली आहे त्यांचं बाळ उभं आहे आणि ही म्हणजे वाईफ आणि मेन हजबंड. तर तेच म्हणजे त्यांचा पॉईंट एक स्टेटमेंट असतो आणि तुमच्यावर आहे तुम्हाला काय इमॅजिन करायचं आहे तसं. आता याचं नाव लेडी विथ एअर का Lady with असेल? air. हवेची राणी आहे तसं. अच्छा. कारण की बघ ना, बॉडी म्हणजे असं त्यांनी केलं हवेमध्येच आहे, पाय कुठे खाली त्यांनी टच नाही केलेले आहेत. तर हे राईट. कदाचित म्हणजे इमॅजिन कर की हवा आहे, ब्लू कलरचं हवाचे वेव्स मध्ये असतात ना हवा. ओके ओके राईट. असं वाटतं मला. डेंजरस. आणि इकडे बघ काय मोस्ट डेंजरस आपणच. लाईफ ऑफ एन आर्टिस्ट. हे रॉक्स एजवर आहेत, म्हणजे आर्टिस्टची लाईफ असते अशी एजवर असतो. चांगल्या गोष्टी होतात मोठ्या, पण त्यानंतर दुसरी गोष्ट आणि ते होण्याच्या मध्ये एक गॅप असतो कनेक्टेड. स्ट्रॉंग वुमन. आय थिंक त्यांनी हेअर दाखवलेत का? ओ त्यांनी हेअर तोडलेत तिचे. आय एम अ स्ट्रॉंग वुमन. डोंट डिफाईन मी बाय एनी अदर कॅरेक्टरिस्टिक्स, बाय लॉंग हेअर, माय ब्युटी. आय एम जस्ट स्ट्रॉंग इनसाइड. की मला फ्री करा बाकी सगळे जे बंधन आहेत त्याच्यातून. तसं मला तसं फील होतंय बघून. केस खूप जड झाले, ते डोक्याला ताम, सारखं शॅम्पू जास्त वापरा धुवा सुकवा म्हणून केस तोडून टाकले त्यांनी. तिचं What ओझं कमी झालं nonsense. पण. ते एंट्रन्सला मला सांगितलेलं की कुठलं जर आवडलं तर त्याचा फोटो काढून आणा, मग आम्ही सांगू कितीला आहे आणि काय. कार्विंग करून बनवलंय हा वोडचा. ते असं बघून असं ॲग्रेशन फील होतंय. मला एक बर्ड दिसला, क्यूट क्यूट. रिअल आहे हा बर्ड. ही बाईक दाखवली ना, हार्ली डेव्हिडसन. खूप वास्ट आहे, म्हणजे आम्हाला बराच टाइम झाला येऊन. 1.5 तास झालं. 1.5 तास झाला फिरतो आणि अजून बरचसं बघायचं बाकी आहे आमचं. स्पायडर्स आयर्न रॉडचे बनवलेले वाटतात. त्याच्या तोंडामध्ये काहीतरी आहे, किडा का काहीतरी. ये लाईक अ चिअर लीडर. हा स्केलेटन असा का हे झालाय, कारण की त्याचा पाय फसलाय. मी एक इंडियन फेस पाहिला विथ बिंदी. बहिणी येत्या.
आमचं बघून झालं स्कल्पचर पार्क. खूप छान वाटलं ते, पण खूप मॅसी होतं, खूप मोठं होतं आणि एंडला आम्ही खूप थकून गेलो. पण आय एम ग्लॅड आम्ही सगळे रूट्स कव्हर केले आणि ऑलमोस्ट सगळे स्कल्पचर्स बघितले. खूप मोठा होता, म्हणजे एक्सपेक्ट नव्हतं केलं एवढं, लाईक 2-3 तास लागतील. मला वाटलेलं की हार्डली 1 तासात संपेल. पण खूप मोठा होता आणि खूप व्हरायटी होती स्कल्पचर्स, म्हणजे एकदम आर्टिस्टिक होते असे काही मॅसिव्ह एकदम, काही काही एकदम बरेच मोठे होते, काही एकदम छोटे. पण चांगलं वाटलं, एक वेगळा म्हणजे एक्सपिरियन्स होता. खूप चाललो आम्ही तिकडे आणि छान वाटलं स्कल्पचर बघत बघत. नेचरमध्ये पण वॉक झाला. सो इट वॉज नाईस.